सप्रेम जय महाराष्ट्र माझ्या शिवसैनिक मित्रांनो, चला आज आपण ऊर्जाही घेऊया आणि विश्लेषण करूया। सगळ्यात महत्त्वाचं, सातत्याने जर एखादा विचार मनात आणून आपण कुठल्याही गोष्टीला आव्हान करत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट येऊ शकत नाही। त्याचप्रमाणे आपल्या आत्ताच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 9 खासदार आलेत। आपल्या शिवसैनिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटीगाठीनंतर ट्रोल केलं जातंय, कमजोर केलं जातंय का तुमचे फक्त 22-21 सीटापैकी 9 सीटा आले। पण मित्रांनो लक्षात घ्या, जे 400चा नारा देत होते, 400 पार अबकी बार 400 पार, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर 400 पार म्हणणाऱ्यांचे फक्त मुळात 240च सीट या ठिकाणी निवडून आले। आता 240 पैकी जर विश्लेषण करायचं ठरलं तर त्यापैकी 7 खासदार हे 200 मताच्या फरकाने निवडून आले, 23 खासदार हे 500 मताच्या फरकाने निवडून आले, 49 खासदार हे जवळजवळ 1000 मताच्या फरकाने निवडून आलेत आणि 86 खासदार हे 2000च्या आसपास या फरकाने निवडून आलेले आहेत। तर मग विचार करा, साधारण लोकसभेचा मतदारसंघ हा 15 लाख ते 25 लाखापर्यंत असतो आणि इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये 200-500च्या फरकाने निवडून येणं म्हणजे हे तर खऱ्या अर्थानं पराभवाचे लक्षण आहे। लक्षात घ्या, यंदा तर बोटावर निभावलं, हाच तर खरा निकालाचा अंदाज आहे, अर्थ आहे। पण मी शिवसैनिक मित्रांना आव्हान करतो, येत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही जनसेवा करा आणि मतदार यादीवर अभ्यास करा, तरच आपला विजय निश्चित आहे। आणि येत्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीत आपण सत्तेत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र, यंदा पुन्हा उद्धव सरकार।